बरोबर, विधवा पुनर्विवाह कायदा इथे आणलेला होता. म्हणजे त्या मुलींना परत पुन्हा लग्न करून ते आपल्या संसारामध्ये पुढे जाऊ शकतात. कारण जरी इथे कायदा आणला नसता, त्या मुलींना, त्या स्त्रियांना, विधवा झालेल्या मुली अगदी कमी वयातल्या राहायच्या, त्यांना समाजामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने वापर करत होते. खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचा वापर करून त्यांचा चुकीच्या पद्धतीने त्यांच्यामध्ये दृष्टिकोन होता समाजाचा. कारण त्यावेळेस समाजामध्ये वाळीत टाकल्या गेलेल्या होत्या विधवा स्त्रिया. कारण त्यांना जिवंतपणे मरण यातना भोगावं लागत होत्या. पण ज्यावेळेस जे समाजामध्ये जे जमीनदार होते, उच्च विद्याविभूषित लोक होते, बरोबर आहे, जमीनदार, पैसा त्यांच्याकडे, ती लोक यांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत होता. आणि मग शेवटी या स्त्रियांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण समाज वेगळ्या नजरेने बघायचे यांना, जिवंतपणे मरण यातना भोगावं लागायच्या या व्यक्तींना. म्हणून त्यांनी म्हटलंय की त्यांनी परत तुम्ही लग्न करू शकता, पुनर्विवाह, आणि तो कायदा आणला 1856, बरोबर. त्यानुसार एक लक्षात घ्या. परत आपल्या रेल्वेवरती येऊ. त्यानंतर लक्षात घ्या, यांनी सुरुवात केली. मग कोणत्या भागात असेल तर लक्षात घ्या, ठाणे ते बोरीबंदर, बरोबर आहे, ठाणे ते बोरीबंदर या भागामध्ये. मग किती असेल ते अंतर, तर 34 किलोमीटर. ठीक आहे. त्यावेळेस 14 डबे आणि 3 इंजिन लागलेले होते या रेल्वेला, बरोबर आहे. त्याच वेळेस 14 डबे म्हणजे त्याला आपण कोच म्हणतो, आणि 3 इंजिन लागलेले होते. आणि ते इंजिनचं नाव काय होतं त्यावेळेस लक्षात ठेवा, सिंध साहिब सुलतान. आलं लक्षात, सिंध साहिब सुलतान असे 3 नावं आले होते. त्यानुसार एक लक्षात घ्या, हा तो होता रेल्वेचा मुद्दा इथे, बरोबर आहे. म्हणजेच बघा, येणारा पुढचा मुद्दाही कव्हर झाला. आता तुम्ही लक्षात घ्या, याच्यावरती कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न नाही आला हे तुम्ही कमेंट्स करून सांगायचं.